न दिसणे दिसणे न सीमावळी दोही दाखिले ते मसंग पालवी काय बहु बोलो ते अगवी मुखाची अणी. भगवान सिद्धेश्वराच्या आशेनं कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 15व्या ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे श्री गुरु रूपी शौर्य. न दिसणे दिसणे यसी मावळी दोही झाकिले ते सैंघ पालवी काय बहु बोलो ते आघवी मुखाची अणी. श्री गुरु रूपी शौर्य जे आहे ते आत्मस्वरूपाचं म्हणा, परमात्म्याचं म्हणा, ब्रह्मस्वरूपाचं म्हणा. न दिसणं म्हणजे अज्ञान आणि दिसणे नशी म्हणजे ज्ञानासह अज्ञान मावळून टाकतात. भाव असा आहे की ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती झाल्यानंतर ज्ञान सुद्धा श्रीगुरूंच्या कृपेनं नष्ट व्हावे, मावळून जावे. अज्ञान घालवतं ज्ञान, ज्ञानाने अज्ञानाला घालवल्या ज्ञान राहू नये. ज्ञान राहिलं तर ते बाधक आहे, कारण त्या ज्ञानाचा अहंगंड निर्माण होतो आणि उभं आयुष्य केलेला परमार्थ व्यर्थ जातो, असं तुकोबाराय अभंगातून म्हणतात. आणि माऊली सुद्धा म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे धोंबे कंठी आणि नाना संकटी नाचती. तेव्हा ज्ञान हे चांगली गोष्ट आहे. ज्ञान हे अज्ञान घालवते. हे चिमणे, ज्ञान हे अज्ञान घालवते आणि मग ज्ञानही श्रीगुरूंच्या कृपेनं जाते. तेही जावं आणि ती श्रीगुरूची कृपा असेल तरच जाते, नाही तर मग ज्ञान राहते. त्याचा कृपा जर नसेल तर राहते, ज्ञान राहते. असं या ओळीतून सांगतात. आणि ते ज्ञान राहिलं की त्याचा परिणाम आयुष्यभर परमार्थ करून अधोगती प्राप्त. तुका म्हणे नरकी घाली आपला.
जरी होय ज्ञान गर्वता. कारण मी ब्रह्म आहे अशी जी वृत्ती आहे ती वृत्ती राहू नये. एकदा कळालं मी ब्रह्म आहे की मग मी ब्रह्म आहे ही वृत्ती राहू नये. जर ती वृत्ती राहिली तर त्या वृत्तीशी सतत तादात्म्य राहा, सतत तादात्म्य राहा. आणि तादात्म्य जर राहिलं तादात्म्य जर राहिलं तर मग काय होतं, एक प्रकारचा बंध निर्माण होतो. बंध, तादात्म्याने बंध निर्माण होतो. तादात्म्य नसावंच, फक्त आपलं तादात्म्य आपल्याला असावं. आपलं याचा अर्थ आपल्या स्वरूपाचं म्हणजे परमात्म्याचं तादात्म्य. बाकी कशाचंही तादात्म्य राहू नये. ते तादात्म्य बंधाला कारणीभूत होतो. त्यांनी बंध निर्माण होतो त्या तादात्म्याने. म्हणून श्री गुरु अज्ञान बंधातून मुक्त करतात. अज्ञान बंधातून म्हणजे ज्ञान देतात आणि ज्ञानाने अज्ञान जातं आणि ते कृपा करून ज्ञानही घालवतात. अर्थात ज्ञान आहे, ज्ञान बंध आहे. ज्ञान चांगली गोष्ट आहे, आपण म्हणतो की ज्ञान चांगले आहे, पण ज्ञान एक बंध निर्माण करते. लक्षात, ते ज्ञान जर राहिलं तर बंध निर्माण करते आणि ते बंध जर असेल तर मोक्ष प्राप्त होत. म्हणून श्रीगुरु जे आहे ते ज्ञान बंधातून मुक्त करतात. दुसरं असं आहे की मूढ आणि शब्दज्ञानी या दोघांच्या दृष्टीने, मूढ आणि शब्दज्ञानी या दोघांच्याही दृष्टीने ज्ञान अज्ञान हे दोन्हीही निर्माण होतात आणि त्यामुळे स्वरूप झाकल्या जातात. ज्ञान अज्ञानाच्या बंधामुळे स्वरूपाचं ज्ञान होत नाही, स्वरूप कळत नाही. स्वरूप हे झाकल्या जातात. तुम्ही म्हणत ज्ञान झालं नाही का? ज्ञान झालं, पण ज्ञानाचा बंध निर्माण झाला. ज्ञानाचा बंध निर्माण झाल्यामुळे त्यांनी स्वरूपावरचं आवरण जावं ते गेलंच नाही. ते आवरण वाढल्या गेलं. का वाढल्या गेलं? ज्ञानाचा अहंगंड निर्माण झाला. कारण स्वरूपावरचं आवरण जाण्याकरता ज्ञानाचा अहंगंड राहता कामा नये. मग ते आवरण जात असते, नाही तर तिसरंच निर्माण होते ज्ञानामुळे. अर्थात ब्रह्म हे अज्ञानाने झाकलेलं आहे. आपणची ब्रह्म आहाती, परी ब्रह्म म्हणावया भीती. का?
तर ते अज्ञान आणि आवृत्त आहे. आपलं स्वरूप जे आहे, ब्रह्म जे आहे, आपण ब्रह्म आहोत. आम्हाला कळत नाही आम्ही ब्रह्म आहोत, कारण झाकलंय ते अज्ञानाने आवृत्त झालेलं आहे. तेव्हा ते असून सुद्धा मूढाना देवानी ब्रह्म उघड केलं नाही, मूढा करता, अज्ञाना करता झाकून टाकलं. मूढ आणि शब्दज्ञानी या दोघांच्या दृष्टीने क्रमाने ज्ञान, अज्ञान आणि ज्ञान या दोघांनीही ब्रह्म झाकल्या जाते. या अगोदर सांगितलं तुम्हाला कसं झाकलं जातं. ज्ञान हे अज्ञान घालवण्याकरता आहे. ज्ञान हे स्वरूपाचं झाकण, आवरण काढून टाकण्याकरता आहे. ज्ञान हे अहंकार वाढवण्याकरता नाही. जर ज्ञानाने विकृती निर्माण झाली तर स्वस्वरूपाचं म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं आवरण जात नाही. अशी दुर्दैवाची गोष्ट आहे. अर्थात असूनही ब्रह्मस्वरूपता असून सुद्धा ज्ञान झाल्यासारखं वाटतं लोकांनाही. वाटतं हे फार ज्ञानी आहे असं लोक सुद्धा गाजावाजा करतात. पण त्यांनी स्वतःने आपण आपल्याकडे पाहत राहावं की लोक म्हणतात तसं आपलं अज्ञान गेलंय का? आपल्याला स्वरूप कळलंय का? न कळलं तर त्याचं कारण शोधलं पाहिजे. पुन्हा लोक तर म्हणतात, हे लोक म्हणले म्हणजे आपला उद्धार होतो अशा प्रकारे. लोक आपल्याला संत संत महाराज महाराज म्हटले तर आपला उद्धार होतो काय? नाही. जर आपलं स्वरूपावरचं आवरण म्हणजे अज्ञान जर गेलं तरच आपल्याला मुक्ती प्राप्त होते. लोकांनी म्हटलं तर होत नाही. लोक महाराज महाराज म्हणतात, लोक संत संत म्हणतात. लोक काय त्यांच्या भावनेतून डोक्यावर सुद्धा घेतात. वेळ प्रसंग आला की आपटूनही लोक तैसा ओक धरता धरवेना. लोकांचं लोक म्हणतात म्हणून फुगवून जायचं कारण नाही. लोक तुका म्हणे जग दुतोंडी सावज असं म्हणले मारले. जग हे दोन तोंडाचं मांडूळ आहे. 6 महिने इकडून खातं, 6 महिने इकडून खातं. तसं जग आहे असं महाराज तुका म्हणे जग दुतोंडी सावज. जग चांगलेही म्हणेल, वाईटही म्हणेल. तेव्हा ब्रह्म नाही का? ब्रह्म आहे, पण नाही असं वाटतं. ब्रह्म नाही असं वाटण्याचं कारण काय? आवरण, अज्ञान, विकृती, अहंकार. अहंकार निर्माण आणि त्यामुळे ब्रह्म कळत नाही. जरी ब्रह्म लोकांना सांगितलं म्हणजे आपल्याला कळतं अशातला भाग नाही. सांगणं खूप सोपं आहे, पण कळणं फार कठीण आहे. आता नाथऱ्या म्हणतात, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. परे मेळवण बहु माझी. आता का कुणी उत्तम ज्ञान सांगलं, कुणी उठत आणि हो ज्ञान सांगेल, काय बोलायचं कामच नाही.
महाराज लोकांचं पेव फुटलंय आता, चांगली गोष्ट आहे. परमार्थाचा प्रसार होतो आहे, तर त्याबरोबर हेही व्हायचं. त्याबरोबर आपल्या ठिकाणचा अहंकारही गेला पाहिजे, आपल्या ठिकाणची विकृती गेली पाहिजे, आपल्या ठिकाणचं आवरण दूर झालं पाहिजे. आणि जे आपल्या लोकांना सांगतो ते आपल्यालाही कळायला पाहिजे. अनुभवे आली अंगा ते या जगाने. शब्दज्ञान वेगळं आणि अनुभव ज्ञान वेगळं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, ज्यारे चर पडू नका तुम्ही. तुकोबरा म्हणले आम्ही आनंदाचे लाडू खातो. यारे चर पडू नका तुम्ही. ते सदा आनंदाचे लाडू खातात. आम्ही खातो शेंगदाण्याचे, राजगिरीचे. ते आनंदाचे लाडू खातात. अनुभव आहे तो. अनुभव त्यांनी घेतला, जागवला, अनुभव आला त्यांना. आणि त्यामुळे त्यांची जी विकृती आहे ती नष्ट झाली. म्हणून म्हटलं या ठिकाणी आहे पण कळत नाही. आहे काय कुठे दूर लांब आहे काय कुठे? आपणच आहोत. पण ब्रह्म म्हणावया भीती. ब्रह्म म्हणायची भीती वाटते. आपणच आहोत तरी भीती वाटते. आपणच ब्रह्म आहात तरी ब्रह्म म्हणावया. तेव्हा असूनही कळत नाही, मग ज्ञानी म्हणावं का अज्ञानी म्हणावं ही पुन्हा शंका निर्माण होते. भासत असूनही भासत नाही असं वाटतं, परंतु ब्रह्म नाही आणि भासत नाही असं वाटणं हा भ्रम आहे. ब्रह्म नाही आणि भासत नाही. ब्रह्म भासायचं काय? ब्रह्म भासण्याचा विषय आहे का अनुभवाचा विषय? अनुभवाचा विषय आहे. लक्षात. भासत नाही ब्रह्म. जग भासत, आम्हाला जग दिसत आणि ब्रह्म भासत नाही म्हणतात. भासत नाही त्याला ब्रह्मच आहे. जे जे दृष्टी दिसे ते सगळं ब्रह्मच आहे. पण भासत नाही. भासत नाही म्हणू नको, अनुभवाला येत नाही म्हण. जगदाभास म्हण. ब्रह्म भासत नाही असं म्हणू नको. ब्रह्म कळाना आम्हाला. आणि ते फार 10-5 कोसावर आहे असातला एक प्रकार नाही. तेव्हा म्हणून हा भ्रम आहे, फार जबरदस्त भ्रम आहे. आणि तेच परब्रह्म जे आहे ते परोक्षत्वाने ज्ञानाला विषय होईल. अपरोक्षत्वाने व्हायला पाहिजे. परोक्षत्वाने देव आहे, देव आहे, देव आहे नाही नाही. नुसतं देव आहे परोक्ष झालं. देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, देव न म्हणा देह माझा ऐसा. देव आहे. देव कुठं नाम गेलेलं नाहीये. देवाचं परोक्ष ज्ञान आहे आम्हाला फक्त. ज्ञान देवाचं अपरोक्ष ज्ञान झालं. परोक्ष ज्ञानाने भागत नाही, परोक्षातच मरतात सगळे.
अपरोक्षात क्वचित मनुष्याणाम. तेव्हा म्हटलं होतं 5000 वर्ष. आता कशा सहज ज्ञानोबरायांनी म्हटलं होतं भगवंत आणि 5000 वर्षात मनुष्याणाम सहस्री. लोकसंख्या कमी होती का त्या पुष्कळ, तरी म्हटलं मनुष्याणाम सहस्री. 92-95 कोटी तर युद्धात मारले गेले भारतीय युद्धाला. साधी गोष्ट नाही. तेव्हा परोक्ष नको, अपरोक्ष पाहिजे. अपरोक्ष परमार्थ अपरोक्षात गेल्यानंतर महत्व येतं, परोक्षाला महत्व नाही. देव आहे सगळ्याला माहिती, चेंबड्यापूरलाही माहिती आहे देव आहे, पण देव कुठं आहे ते कळलं. देव आहे लोक म्हणतात म्हणून आम्ही जातो पाया पडतो, लोक पडतात म्हणून आम्ही पडतो, लोक जातात म्हणून आम्ही जातो. पण देवाची अनुभूती, देवाचं अपरोक्षत्व नाही, आम्हाला अनुभूती नाही, अपरोक्षत्व नाही. आणि परोक्षत्वाने दुःख जात नाही. परोक्षाने दुःख जात, परोक्षाने साध्याची प्राप्ती होत नाही. अपरोक्षात गेल्याशिवाय साध्याची प्राप्ती होत. अर्ध्या हळकुंडात पिवळं काय कामाचं, त्याचा उपयोग होत नाही. म्हणून परोक्षत्वाने ज्ञानाला विषय होईल, कळेल आहे 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 नाही, त्याच्या पुढचा टप्पा गाठला तरच महत्वाचं. नुसतं आहे आहे म्हणून काय कामाचं. देव आहे आहे म्हणायचं, गणपती बसवत नाही का, बसवत आहे म्हणून बसवतो का नाही म्हणून. किती 10 दिवस कसला उत्सव करतो, वा वा वा. आणि निवड शेवटी देव आहे का नाही कोणाला माहिती आहे का नाही. काय ही आमची देव मांडण्याची पद्धत आहे, ही आमची देव मांडण्याची पद्धत आहे. गणपतीच्या वेळी गौरी बसवतो की बसवतो. वा वा वा, काय थाट असतं, काय ते फराळाचं पिरेलं असतं, काय तो थाट. 3 दिवस असा थाट, आणि 362 दिवस त्या कोण गौरी. काय भक्ती राव, काय देव कळला, काय हंगामी भक्ती, काय अपरोक्षत्वाने अपरोक्षत्वाने परोक्षत्वाला भ्रम गेला पाहिजे. भ्रम गेला तर अपरोक्षत्वाने परमात्मा कळतो, आणि तरच साध्य झाला परमात्मा, तरच या मनुष्य देहाचं साध्य साधल्या गेलं. इथं आला जन्मा केला कलमा तरीना फिटली भ्रांत घड्या, लटपटपंची करवणी सारे व्यर्थ गमविले दिवस घड्या. जन्माला आला गेला आणि पाणी वाहून वाहून मेला. म्हणून अपरोक्ष ज्ञान, त्याच्याकरता खूप रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. ही साधी गोष्ट आहे का ती. त्याच्याकरता आपला परमार्थ कसा आहे, आपला परमार्थ सवडीचा. युद्ध नाही आमच्या परमार्थामध्ये, युद्ध नाही.
शेवटीचा परमात्मा जमलं तर जमलं, नाही तर तिकडेच. म्हणून परमार्थ न होईल पुराच्या गोष्टी. भ्रम निवृत्त होणं फार गरजेचं आहे. भ्रम जाणं. भ्रम गेल्याशिवाय अपरोक्षत्व प्राप्त होत नाही. तो नित्य अपरोक्ष आहे ते. या अपरोक्षात साक्षात अपरोक्षात ब्रह्म, यहा साक्षात अपरोक्षात ब्रह्म. ते परोक्ष नाही, अपरोक्षच आहे, साक्षात आहे, नित्य आहे. पण बरं ते घटाधिकासारखे जड नाही आहे. हे घटाधिक जड आहे का? बस तसं ब्रह्म जड आहे का? नाही. पण ज्ञानाला विषय होत नाही. ज्या ज्ञानाला विषय होत नाही ते ज्ञान म्हणावं का? त्याला ज्ञान म्हणावं? त्याला काय म्हणा? त्याला लोकरंजवणी म्हणतो. त्याला ज्ञान म्हणत नाही. ज्या ज्ञानाला परमात्मा विषय होत नाही ते ज्ञान नव्हेच, ती लोकरंजवणी आहे. कारण ब्रह्म हे स्वयंप्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे. तात्पर्य सांगायचं एवढंच आहे की जे ब्रह्म मूढ दृष्टीने अज्ञानाने झाकलेलं आहे आणि जे ब्रह्म शब्द ज्ञानाच्या दृष्टीने परोक्ष आहे, शब्द ज्ञानाच्या दृष्टीने परोक्षत्वाचा घनदाट भ्रम आहे, घनदाट भ्रम आहे. ज्ञान विषयत्वाच्या भ्रमाने ते झाकलं आणि ते जे आवरण आहे, ते जे ज्ञान आहे ते श्रीगुरुरूपी सूर्याचा उदय झाल्यानंतर ते अणुमात्र राहत नाही. श्रीगुरूच्या कृपेनं ज्ञान होतं, ते ज्ञान अज्ञानाला घालवतं आणि ते दोन्हीही ते सांगतात. न दिसणे दिसणे न सीमा वळवी, ते सांगतात. दोही झाकिले ते सैंग पालवी, काय बहु बोलो आघवी उखाची आणि ते सांगतात. लौकिक सूर्याच्या उदयाने अंधकार नष्ट होतो आणि श्रीगुरूपी सूर्याच्या उदयाने जीवाच्या ठिकाणी असणारा जीवपणा, जीवाच्या ठिकाणी असणारा भ्रम, जीवाच्या ठिकाणी असणारा अज्ञान हे श्रीगुरूपी सूर्याच्या उदयाने निर्माण नष्ट होते. आणि म्हणून श्रीगुरूपी तेच गुरुकृपा उखा उजळली, ज्ञानाची ओतपली पडली असं म्हणतात. श्रीगुरूपी कृपेची पहाट झाली पाहिजे आणि ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टी होत्या. तोपर्यंत नाही. सत्यगुरुराय कृपा मज केली, सत्यगुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडली वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर.
सत्यगुरुराये कृपा मध्ये श्रीगुरूची कृपा घडणं महत्वाचं आहे. श्रीगुरु कृपा उखा उजळली ते तर ज्ञानाची ओतपली पडली. म्हणून श्रीगुरु की सूर्याचा उदय होणं आणि ज्ञानाचा प्रकाश, त्यांची कृपा होणं, ज्ञानाचा प्रकाश निर्माण होणं. कारण प्रातःकाल उखा जी आहे ती मर्यादित आहे, अमर्याद नाही. पण श्रीगुरु कृपा उखा जी आहे ती अमर्याद आहे. जगतरूपी सूर्याची जी उखा आहे, जी पहाट आहे, मर्यादित आहे, काही काळापुरती आहे, नित्य नाही आहे. पण श्रीगुरु कृपा रूपी जी पहाट आहे ती विशाल आहे, ती अमर्याद आहे. आणि म्हणून अशी प्रातःकाळ होऊन त्यांच्या कृपा होणं, ज्ञानरूपी प्रकाश पडणं, त्या प्रकाशाने जीवाच्या ठिकाणी असणारं ज्ञान आणि अज्ञान, ते ज्ञान होऊन अज्ञान घालवतं आणि दोन्हीही जातात. ते दोन्हीही जावे ते सांगतात माऊली. न दिसणे रेसे मावळवी, दोही ढाकिली ते सैंग पालवी, काय बहु बोलो ते आघवी उखाची आली. उखाची आली असं सुंदर वर्णन माऊली ज्ञानराज करता आहेत. तेव्हा झालेली सेवा भगवत चरण समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण कुंडली